विद्येची देवता सरस्वती आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी वंदन करते. रवींद्रनाथ टागोर रचित व श्यामला कुलकर्णी अनुवादित जाता असताला या स्थूल वाचनाच्या पाठावर दर्शना भालेराव मॅडम आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. दर्शना भालेराव मॅडम यांनी संस्कृत व मराठी विषयांमध्ये BA केले असून नागपूर विद्यापीठातून MA केले आहे. तदनंतर गेली 23 वर्षे त्या शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. हडस हायस्कूल रामदासपेठ नागपूर येथे 19 वर्षांपासून त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय मॅडमला लेखन, वाचन व नृत्याचीही आवड आहे. शालेय जीवनात त्या बॅडमिंटन व बास्केटबॉल पटू देखील होत्या. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभले आहे. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी जाता असताला या कवितेवर प्रकाश टाकावा. दर्शना भालेराव मॅडम. धन्यवाद पद्मजा मॅडम. आज आपण स्थूल वाचन विभागातील जाता असताला या कवितेचा विचार करणार आहोत. स्थूल वाचन विभागात कविता किंवा पद्य प्रथमच देण्यात आलेला आहे, तर आपण त्याचा सर्व दृष्टीने आज विचार करणार आहोत. अक्षर भारतीच्या पुस्तकात द्वितीय भाषेत आपल्याला पद्य विभागात आणि स्थूल वाचन या दोन्हीचं मिश्र असं स्वरूप पाहायला मिळत आहे. जाता असताला रवींद्रनाथ ठाकूर यांची ही रचना आहेत. सर्वांना परिचित असं व्यक्तिमत्व गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर, म्हणजेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांना गीतांजली या रचनेसाठी 1913 मध्ये पुरस्कार मिळाला होता. कुठला? तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा पुरस्कार आहे साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च समजला जाणारा सन्मान, म्हणजे साहित्यासाठी असणारा नोबेल पुरस्कार. त्यांच्या गीतांजली या रचनेसाठी, गीताची अंजली गीतांजली अशी ती संकल्पना आहे. मूळ कविता बंगालीत आहे आणि श्यामला कुलकर्णी यांनी त्याचं स्वैर रूपांतर केलेलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांचा जन्म 7 मे इसवी सन 1861 रोजी झाला. त्यांना बंगालीतील महाकवी या नावाने ओळखलं जातं. ही त्यांना मिळालेली पदवी आहे आणि त्यांच्या लोकप्रियतेने लोकांनी त्यांना दिलेली ही पदवी आहे. तर आपल्या राष्ट्रगीताचे, जनगण मन या राष्ट्रगीताचे ते रचनाकार आहेत आणि 1913 मध्ये गीतांजली या रचनेस जगातील सर्वोच्च साहित्य निर्मितीसाठी असलेला नोबेल पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे की निसर्गापासून प्रेरित होऊन रवींद्रनाथ ठाकूरांच्या रचना आपल्याला दिसून येतात आणि प्रस्तुत कविता ही देखील मूळ बंगाली कविता आहे. आणि हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या जीवन कार्याविषयी आपण काय बोलणार, सर्वश्रुत बहुश्रुत आणि सर्वांना माहित असलेलं असं व्यक्तिमत्व, ज्याला आपण जागतिक कीर्तीचे असे काही भारतीय आहेत, त्यापैकी रवींद्रनाथ ठाकूर. रॉयल घराणं त्यांचं, राजघराणं, आणि त्यांना निसर्गाची आवड कुठून निर्माण झाली विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात घ्या की पद्मा नदीच्या काठी आणि त्या पद्मा नदीवर त्यांना फिरण्यासाठी त्यांच्या वडिलांनी खास करून त्यांना एक नाव करून दिली होती आणि त्या निसर्गातून प्रेरित बहुतांश रवींद्रनाथांच्या सर्व रचना आपल्याला पाहायला मिळतात. आता ही जी मूळ कविता आहे, ही मूळ कविता आहे बंगाली भाषेत. तर आपण मूळ कविता बघूया. ही मूळ कविता आहे रवींद्रनाथ ठाकूरांची. ही निखिल वंग साहित्याच्या अभ्यासिका सौभाग्यवती मंदिरा गांगुली यांनी मला दिलेली आहे. मी बंगाली भाषेत ही कविता वाचण्याचा प्रयत्न करते, तरीही माझे काही उच्चारात झाली गडबड तर क्षमस्व. के लैबो मोर कारजो कहे संध्या रबी, शुनिया जगत रहे निरुत्तर छवि, माटिर प्रदीप छिलो से कहिलो स्वामी, आमार जेटिको
साध्य करीबो ता आम्ही. बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ही मूळ कविता आहे. ही रवींद्रनाथ ठाकूरांची मूळ रचना आहे आणि या रचनेत त्यांनी काय म्हटलेलं आहे ही आपल्याला स्वैर रूपांतरित श्यामला कुलकर्णी या कवयित्रींनी केलेली आहे. ती आता आपण मराठीत बघूया. आपल्या पाठ्यपुस्तकात बंगाली मूळ बंगाली कविता आणि त्याच्यासोबतच मराठीत असलेली स्वैर रूपांतरित ही जी कविता आहे ती पण दिलेली आहे. आता आपण या कवितेचं आदर्श वाचन करूया. बघा, आपल्याला या टायटल मध्येच किंवा या मथळ्यातच आपल्याला कळतं की सूर्य काहीतरी म्हणतो आहे आणि पणती पण तिथे आपल्याला दिसते आहे. तर आपण कविता वाचूया. जाता असताना, म्हणजे सूर्य अस्ताला जातोय त्यावेळेला त्याला काय वाटतंय आणि तो काय म्हणतोय ते आपण समजून घेऊया. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा होत्वरा, करा करा होत्वरा. कुणी न उठती ये ना पुढती कुणास ना शाश्वती, कुणी न उठती ये ना पुढती कुणास ना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती. विनम्र भावे म्हणून लवून म्हणेती, विनम्र भावे लवून म्हणेती, तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे, झुकला अस्ताकडे. बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, की सूर्य अस्ताला जात असताना त्याच्या मनात काय भावना येतात त्याचं सुरेख असं चित्रण गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांनी केलेलं आहे आणि श्यामला कुलकर्णी या कवयित्रींनी ते स्वैर अनुवादित केलेलं आहे. आता ह्या कवितेत आपल्याला विचार करायचा आहे की सूर्य अस्ताला जाताना, मी तुम्हाला कवितेचा अर्थ सांगते आणि त्यातून आपल्याला काय काय बोध होतो किंवा सूर्य आणि पणती ही कशाची प्रतीक आहे हे आपल्याला लगेचच समजेल. सूर्य अस्ताला जातो आहे म्हणजे तो मावळतीकडे झुकतो आहे, त्यावेळेला त्याचे डोळे पाणावतात. बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, की डोळे पाणावले आणि इथे बघा शेवटच्या कडव्यात डोळे ओलावले. ह्या दोन संकल्पना आपल्याला इथे प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या आहेत. डोळे पाणावले हे काळजीचे आणि दुःखाचे अश्रू आहेत. सूर्य मावळतीला जात असताना काळजीने दुःखाने त्याचे डोळे पाणावले आहेत आणि त्याच्या मनात विचार येतोय की मी जर जाईन तर या विश्वाचे, या जगाचे कसे होईल. ही पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाईल आणि त्या अशा परिस्थितीत वाईट प्रवृत्तींना स्थान मिळू नये समाजात, म्हणून अशा वेळेला कुणी त्याला वाचवण्यासाठी, त्या पृथ्वीला वाचवण्यासाठी, त्या जगाला वाचवण्यासाठी कुणीतरी त्वरा करा, पटकन या, असं आवाहन सूर्य करतोय. कुणी न उठती येना पुढती, त्याचं हे आवाहन ऐकून देखील कोणीही पुढे येण्याची हिम्मत करत नाहीये, कारण कुणास ना शाश्वती. त्या सूर्यापुढे, त्या प्रखर तेजापुढे आपली काय निभाव लागणार, आपण कसं त्या पुढे येऊन हे आव्हान स्वीकारणार, ह्या भीतीने, ही शाश्वती म्हणजे ही खात्री कोणाला नसल्यामुळे कुणालाही
पुढे येण्याची हिंमत होईना. अशा वेळेला इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती. पण ती हळूच इकडे तिकडे बघत विनम्रपणाने येते आहे आणि लवून म्हणे. ती लवून म्हणजे नमस्कार करून ती म्हणते विनम्रपणे, तेजोमय भास्करा, हे दिनकरा, हे सूर्या, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. मी माझ्या तेजाने जसं काय जमेल, माझ्या प्रयत्नांनी ह्या पृथ्वीवर अंधाराचं साम्राज्य पसरू देणार नाही आणि माझ्या जसं जमेल त्या प्रयत्नांनी मी ही पृथ्वी उजळून टाकीन. वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले. आता बघा मुलांनो, आपण वरती बघितलं होतं की डोळे पाणावले आहे आणि इथे डोळे ओलावले आहे. आता हे तिचं वचन ऐकून, हे तिचे पणतीचे धैर्याचे शब्द ऐकून त्याचे डोळे ओलावले. आता दोन्ही प्रसंगी मनुष्याच्या डोळ्यात ज्याप्रमाणे अश्रू येतात, पहिले डोळे पाणावले हे दुःखाश्रू आहेत, हे काळजीचे अश्रू आहेत, आणि इथे डोळे ओलावले हे आश्वस्त दिनकराच्या आनंदाश्रूचा प्रकार आहे. तर हे डोळे ओलावले अशा ह्या रचनांमधून किंवा शब्दांमधून कवीची सशक्त लेखणी आपल्याला दिसून येते. हे डोळे ओलावले आणि तृप्त मनाने, शांत मनाने, काळजी रहित तो रवी झुकला अस्ताकडे, तो सूर्य अस्ताकडे झुकलेला आहे. आता सूर्याने दिलेलं हे आवाहन पेलण्याची ताकद तसं बघितलं तर कोणातच नाहीये. त्या सूर्याच्या प्रचंड तेजापुढे, प्रखरतेपुढे कोणाचाही निभाव लागत नाहीये. अशा वेळेला छोटीशी पणती धैर्य एकवटून अत्यंत विश्वासाने पुढे येते आहे, परंतु तिला विनम्रता हा पण गुण तिच्यात आहे आणि तिला प्रयत्न करण्याची इच्छा आहे. आता आपण ह्या अर्थातून कवीला काय सांगायचं प्रयत्न करायचा आहे आपल्याला ते आपण बघू. आता आपल्याला हे भौगोलिक सत्य माहित असतात सगळे की पृथ्वी फिरते, सूर्य अचल आहे, पृथ्वी चला आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. परंतु म्हणतात ना, जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे आपल्याला ह्या कवितेतून असं म्हणता येईल की अशी एक कल्पना आहे की या सूर्याला रोज अस्ताकडे जात असताना काय बरं वाटत असेल, किंवा ह्या संकल्पनेतून कवीला आपल्याला काय सांगायचं आहे. तर सूर्य आणि पणती ही प्रतीक आहेत आणि ती कशाची प्रतीक आहेत ते आता आपण पुढे बघू. बघा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा आहे सूर्य. रोज आपण आदित्याय नमः, सूर्याय नमः, भास्कराय नमः असं म्हणून त्या सूर्याला आवाहन करतो, अर्घ्य देतो आणि आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आता सूर्याचं काय बरं महत्व, सूर्य कशाचं बरं प्रतीक आहे, की कवीला सूर्य हे प्रतीक जर का आपण घेतलं तर त्यातून कवीला काय सांगायचं आहे. बघा इथे सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. आपल्याला माहिती आहे की स्वयंप्रकाशी तेजोतारा असं सूर्याचं वर्णन केलं जातं की तो स्वयंप्रकाशित आहे. बाकी आपण सर्वांना सूर्यापासून तेज मिळतं. आपल्याला माहिती आहे, सायन्स मध्ये आपण शिकतो की व्हिटॅमिन डी च सोर्स आहे तो तेजोमय आहे, तेजाचं प्रतीक आहे. आणि प्रतीक आपण त्याला घेतलं तर तो कशाचं प्रतीक आहे, तो हितचिंतक आहे विश्वाचा. साऱ्या विश्वाच्या भल्याची काळजी तो घेतो आहे, विश्वाची चिंता त्याला आहे. आपल्या पश्चात या विश्वाचं काय होईल, या पृथ्वीचं कसं होईल ही काळजी देखील त्याला लागून आहे. तसंच तो सर्व शक्तिमान आहे, म्हणजे स्वयंप्रकाशी आहे, तेजोमय आहे, काळजी करणारा आहे
आणि सर्व शक्तिमान आहे. एक प्रचंड असं ऊर्जेचं स्त्रोत तो आहे. महान कार्य करणारा आहे की या विश्वाची, संपूर्ण विश्वाची काळजी तो वाहतो आहे आणि प्राणदाता आहे तो विश्वाचा. त्यामुळे त्याचं हे कार्य इतक्या महान स्वरूपाचं आहे. त्याचबरोबर स्वतःच्या क्षमतांची ओळख त्याला आहे. या संपूर्ण आपल्या ग्रहमालेला, आपल्या पृथ्वीला, आपल्याला तेज, सूर्य आणि कशापासून मिळतो? ऊर्जा मिळते, प्रकाश मिळतो ह्या सूर्यापासून. त्यामुळे स्वतःच्या क्षमतांची ओळख त्याला आहे असं आपल्याला दिसून येतं. तसंच तो इतरांची कदर करणारा आहे. तो इतका प्रचंड तारा आहे, स्वयंप्रकाशी आहे, प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत आहे. तो आवाहन करतो आहे, परंतु त्याच्या आवाहनाचा स्वीकार केल्यानंतर पणती जेव्हा धैर्य एकवटून पुढे येते, त्यावेळेला तो तिच्या ह्या हिमतीला दाद देतो आणि तिची कदर करतो की आपण इतकं स्वयंप्रकाशित असलं तरीही छोटस का होईना कार्य करणाऱ्याची कदर त्याला आहे. तसंच आणखीन आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सूर्य हा काय आहे? आवाहन करणारा आहे. आपल्या पश्चात ह्या पृथ्वीची काळजी वाहण्यासाठी कोणीतरी पुढे यावं असं त्याला वाटतं आहे. आपण आता विचार करू की ह्या प्रतीकातून कवीला काय सांगायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, की स्थूल वाचन विभाग हा जो असतो, या स्थूल वाचन विभागात जी काही प्रतीकं दिलेली असतात किंवा जो काही आशय असतो, तो आपल्या रोजच्या आजच्या दैनंदिन जीवनात आपल्याला कुठे अप्लिकेबल आहे, कुठे तो आपण लावू शकतो याचा विचार करायचा आहे. तर जर का आपण समाज जीवनाशी ह्या प्रतीकांना जोडलं तर आपल्याला लक्षात येतं की त्याची जी भूमिका आहे ही प्रचंड ताकदवान अशा हितचिंतक समाजसेवकाची आहे. संपूर्ण विश्वाची काळजी तो वाहतो आहे. आपल्या पश्चात, आपल्या नंतर आपलं हे कार्य कोण बरं सांभाळू शकेल, आपली ही कार्याची धुरा कोणाला बरं पेलता येईल अशी काळजी तो करतो आणि सोबतच ते आवाहन तशा स्वरूपाचं करतो. तो सर्वशक्तिमान आहे. त्याला आपण बघितलं की समाज जीवनात असे काही लोक असतात मुलांनो, की ज्यांच्यात सर्व समाजाला हित करण्याची, सर्व समाजाचं त्यांच्यात ताकद असते, परंतु आपल्या पश्चात आपलं कार्य पुढे चालू राहावं ह्यासाठी कोणीतरी पुढे यावं आणि हे कार्य जबाबदारी स्वीकारावी असं सूर्याला जे वाटतं, तसंच समाजसेवी हितचिंतकाला पण वाटत असतं. इतरांची काळजी करणे, इतरांची कदर करणे, आपल्या पश्चात आपलं कार्य कोणाला तरी चालू ठेवण्याचं आवाहन करणे किंवा तो वसा देणे, ही गोष्ट देखील सूर्याच्या प्रतीकातून आपल्याला समाज जीवनाशी जोडता येते. आपण असा विचार केला की सूर्याचं आवाहन जेव्हा छोटीशी अतिशय लहान दिसणारी पणती जेव्हा स्वीकारते, तेव्हा तो तिच्या क्षमतांची कदर करतो. समाज जीवनात आपण हे सत्य किंवा हे प्रतीक लावून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की खूप मोठं कार्य करणारे असे लोक समाजात आपण बघतो. अनेक उदाहरणं आपल्याला अशा पद्धतीची घेता येतील आणि आपल्या पश्चात आपलं कार्य कोणीतरी चालू ठेवावं ही इच्छा देखील असं मोठं कार्य करणारा समाजसेवक मनात बाळगतो. आता पणती जी आहे, ती पणतीच्या प्रतीकातून कवीला काय सांगायचं आहे ते आपण बघू. बघा, सूर्यापुढे ही जी पणती आहे ती अतिशय लहान आहे, छोटी आहे, परंतु ती सोबतच स्वाभिमानी आहे. तिला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास आहे. आपण हे कार्य सूर्याचं
आपल्या परीने का होईना पुढे नेऊ शकू असं तिला वाटतं आणि तशी हिम्मत करून ती पुढे येते आणि ती आपली इच्छा प्रकट करते. ती स्वाभिमानी असली तरी देखील ती विनम्र पण आहे. कारण विनम्र भावे तिने लवून म्हणजे नमस्कार करून सूर्याला, कारण तिला स्वतःच्या क्षमतांची मर्यादा जी आहे ती देखील माहिती आहे, की सूर्याच्या या प्रचंड ऊर्जा स्त्रोतापुढे किंवा त्याच्या या कार्यापुढे आपली जी क्षमता आहे, आपली जी कपॅसिटी आहे ती कमी आहे हे ती जाणते, पण तरी देखील तिची इच्छाशक्ती प्रबळ आहे. म्हणजे सूर्या इतकं मोठं कार्य आपण करू शकत नाही ह्याची जाणीव तिला कार्य सुरू करण्यापूर्वीच आहे. परंतु तिचा स्वतःच्या क्षमतांची जाणीव ठेवत कार्यावर विश्वास देखील आहे, कारण तिच्यात दुर्दम्य आशावाद आपल्याला दिसून येतो. तिची इच्छाशक्ती प्रबळ आहे, की सूर्याचा एवढा मोठा वसा आपण तेवढ्या मोठ्या स्वरूपात जरी पुढे नेऊ शकत नसलो तरी पण आपण या पृथ्वीला, या धरेला किर्र अंधारात बुडून न देता आपल्या परीनं जे काही होईल ते आपण करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रबळ इच्छाशक्ती ती मनात बाळगून आहे. ही इच्छाशक्ती तिला आत्मविश्वास देते, परंतु ती स्वाभिमानी असली तरी ती विनम्र आहे. आणि हे जे आहे काय म्हणू आपण, की ह्या जे गुणांचं कॉम्बिनेशन आपण इथे म्हणू शकतो, की स्वाभिमान आहे, स्वतःच्या कार्यावर विश्वास आहे, परंतु सोबतच क्षमतांची जाणीव आहे आणि तिला दुर्दम्य आशावाद देखील आपल्याला तिच्यात दिसून येतो, की तिचा आशावाद आहे की मी माझ्या परीनं प्रयत्न करेन. मी सूर्या इतकं करू शकत नाही हे तिला कार्य सुरू करतानाच माहिती आहे, परंतु मी माझ्या परीनं प्रयत्न करीन, ही प्रबळ इच्छाशक्ती आहे. म्हणजे सूर्याला अस्ताला जात असताना जी काळजी आहे ती काळजी त्याची दूर करण्याची क्षमता ह्या पंक्तीमध्ये आपल्याला दिसून येते. ती लहान आहे, परंतु तिचं जे काम ती सुरू करणार आहे ती मोठा वसा आपल्या परीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे असं आपल्याला दिसून येतो. बघा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, की समाज जीवनातही आपल्याला खूप मोठं कार्य करणारे जे लोक असतात, ज्याला आपण सूर्याचं प्रतीकातून कवीने आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो, तसंच आपल्याला दिसून येतं की समाजात असे छोटे छोटे कार्य करणारे छोटे मोठे कार्यकर्ते किंवा दैनंदिन जीवनात देखील आपल्याला अशा तऱ्हेचं लोक दिसून येतात, की जे कामाचा वसा पुढे नेण्याचा आपल्या परीने प्रयत्न करतात. तर पंक्तीच्या प्रतीकातून कवीला जे काय आपल्याला सांगायचं आहे, तर आपण हे जे आहे हे पंक्तीच्या प्रतीकातून कवीनी आपल्याला ह्या गुणांची ओळख तिची करून दिलेली आहे आणि आपल्यापर्यंत काही संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही कविता वाचल्यानंतर म्हणजे सूर्य आणि पंक्ती ही प्रतीका आहेत. मग ही कविता जर का आपण आपल्या समाज जीवनाला लागू केली तर आपल्याला काय जाणवतं किंवा आपल्याला कवितेतून काय बोध मिळतो. आपण अर्थ बघितलेला आहे कवितेचा, तो सरळ सरळ आपल्याला शब्दातून जो कळाला तो अर्थ आहे. आता आपल्याला कवितेतून बोध काय मिळतो त्याचा आपण विचार करणार आहोत आणि सोबतच आपण त्यांच्यातली साम्य स्थळ कोणती. बघा आता दोघांमध्ये फरक काय आहे तो आपल्याला कळलेला आहे, परंतु ह्या दोघांमध्ये बघा एक प्रचंड ऊर्जा स्त्रोत आहे, दुसरी अतिशय छोटी आहे, पण तरीही पंक्ती आणि सूर्य यांच्यातील काही साम्य स्थळ आपल्याला इथे दिसून येतात, की सूर्य आणि पंक्ती ही यांच्यातील ही साम्य स्थळ आहे. आता साम्य स्थळ म्हटल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की सूर्य किती मोठा, किती तेजस्वी आणि ती पंक्ती किती लहान त्याच्या पुढे, पण तरीही काही गोष्टी त्यांच्यात समान दिसून येतात आपल्याला.
त्या म्हणजे दोघेही स्वयंप्रकाशित आहेत, की त्यांचा जवळ जो प्रकाश आहे तो स्वतःचा आहे. जसं सूर्याला स्वतःच्या क्षमतेची जाणीव आहे, की आपण या संपूर्ण विश्वाची काळजी घेण्यासाठी सक्षम आहोत आणि त्याची परोपकारी वृत्ती अर्थातच दिसून येते, तसंच पणती देखील स्वयंप्रकाशित आहे आणि तिला देखील आपल्या क्षमतांची जाणीव आहे, की आपण सूर्या इतकं महान कार्य करू शकत नाही हे तिला कार्यारंभीच माहिती आहे. तर स्वयंप्रकाशित असणे आणि स्वतःच्या क्षमतांची जाणीव असणे ही काही साम्यस्थळं आपल्याला दिसून येतात. तसेच परोपकारी वृत्ती आणि इतरांसाठी जळण्याची इच्छा. आता ही जी परोपकारी वृत्ती आहे ही फार मोठ्या प्रमाणात सूर्य पेलू शकतो. तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते कार्य पणती करू शकत नाही, परंतु इथे मानसिकता किंवा वृत्ती असणं महत्वाचं आहे. म्हणजे इतरांसाठी काही करण्याची इच्छा, स्वतः जळून इतरांना तेज देण्याची इच्छा. तर ही काही साम्य स्थळं आपल्याला सूर्य आणि पणती यांच्यातून दिसून येतात. आता आपण विचार करू की कवितेतून आपल्याला काय बोध मिळतो. कविता आपल्याला काय शिकवते. कवीनी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेतून, त्याचा आपण आता मुलांनो विचार करणार आहोत. कवितेतून मिळणारा बोध वाचूया आपण. कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. ज्याप्रमाणे आपण आता बघितलं की पणती जी आहे ती तिच्या परीनं काम करण्याचा प्रयत्न करते आहे. सूर्याचं कार्य एवढं मोठं असलं तरी त्याच्या पुढे पणतीचं काम कमी दर्जाचं निश्चितच नाही आहे. कारण सूर्याच्या अनुपस्थितीत त्याचं कार्य पुढे नेण्याची क्षमता तिच्यात कितपत आहे याची तिला खात्री नसली तरीही तिची इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि तिची जी मानसिकता आपल्याला दिसून येते की निदान तिच्या परीनं जे काय होईल ती या विश्वासाठी करू इच्छिते. तर तिचा दर्जा कामाचा अजिबात कमी होत नाही आणि सूर्य देखील इतरांच्या कामाची कदर करणारा आहे. त्यामुळे तो देखील पणतीच्या ह्या शब्दांनी आश्वस्त होतोय. नंतर आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला आणखी काय बोध कवितेतून मिळाला. सामाजिक जीवनात प्रत्येक छोट्या जीवाचे योगदान मोलाचे असते. आता ही अतिशय महत्वाची संकल्पना आहे मुलांनो, की मोठमोठाले काम करणारे, कार्य करणारे अनेक लोक आपल्याला भेटतात, परंतु छोट्या छोट्या जीवांचं देखील जे योगदान असतं, जे कॉन्ट्रीब्युशन असतं, ते देखील तितकंच महत्वाचं असतं. आता ह्यासाठी तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या आपण काही गोष्टींचा उल्लेख करू शकतो. जसं की आपण म्हटलं की सकाळ झाल्यानंतर आपल्याला रोजची आपली दिनचर्या सुरू करत असताना आपल्याला इव्हन आपल्या घरात येणारा दूधवाला, पेपरवाला ह्यांची देखील आपल्याला आवश्यकता असते. आपल्याला पेपर दाराशी दिसला नाही तर आपण म्हणतो अरे चा आज पेपरवाला आला नाही की काय. तर मग म्हणजे तो दूधवाला आला नाही की काय, म्हणजे काय की आपलं दैनंदिन जीवन सुरळीत चालू राहण्यासाठी आपल्याला एका सिस्टीम मधून जाण्यासाठी किंवा एका दिनचर्येत राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक छोटे मोठे जे जीव आहेत किंवा घटक आहेत आपल्या जीवनातले ते आवश्यक असतात आणि समाज देखील योग्य रीतीने चालण्यासाठी अशा प्रत्येक जीवाचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं असतं. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आपण विचार करू शकतो की सध्या जी सामाजिक पार्श्वभूमी आपली जी चालू आहे त्याच्यात आपण बघतो की सरकारने मोठमोठे प्रकल्प किंवा प्रोजेक्ट आपल्याला सांगितले, परंतु आपल्याला स्वयंसेवी असे कार्यकर्ते देखील लागले की जे या कोविडच्या पार्श्वभूमीवर लोकांपर्यंत फूड पॅकेट्स नेऊन पोहोचवतील. तर आपल्याला दैनंदिन जीवनात लोकल लेव्हलवर
म्हणजे ग्रासरूट लेव्हलवर समाजाच्या प्रत्येक पातळीवर काम करणाऱ्या जीवांची आवश्यकता आहे. अर्थातच मोठमोठे समाजसेवक, समाजसेवी संस्था ह्यांच्या अनुदानाशिवाय, सरकारच्या मदतीशिवाय या गोष्टी होत नाहीत. म्हणजे मोठं काम ते मोठंच आहे, परंतु छोट्या देखील जीवाचं योगदान हे व्हॅल्युएबल म्हणजे मोलाचं असतं. त्यानंतर मिळणारा बोध आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार कार्य करते. तिची जी काय क्षमता असेल, तिची जी काय कपॅसिटी असेल त्यानुसार कार्य करत असते. परंतु क्षमतेनुसार कार्य करण्याने तिचं जे समाजातलं योगदान आहे किंवा कॉन्ट्रीब्युशन आहे ते कमी होत नाही. हे लक्षात घ्यायचं आहे मुलांना. तुम्हाला एक उदाहरण देते यासाठी की प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सेतू बंधनाचा विचार केला, आपल्याला माहिती आहे की श्रीलंकेपर्यंत माता सीतेला आणण्यासाठी त्यांना सेतू बंधन करावं लागलं. त्यावेळेला किती किती मोठमोठे लोक त्यांच्या मदतीला होते, नल, नील वगैरे आपल्याला माहिती आहे. पण अशाच वेळेला खारीनी म्हटलं की मला देखील तुमच्या या धर्म कार्यात माझं काहीतरी योगदान द्यायचं आहे. आणि तिने देखील एवढीसा जीव तो किती कार्य करू शकणार, पण त्यांनी देखील त्या छोट्या जीवानी आपलं योगदान दिलेलं आहे. आणि तिची पाठ थोपटून प्रभू रामचंद्रांनी तिच्या योगदानाचं कौतुक केलेलं आहे. तिला तिची कौतुकाची पावती मिळालेली आहे. तर लक्षात घ्यायचंय मुलांनो, काम करणं महत्वाचं असतं. आपलं योगदान प्रत्येक पातळीवर समाजाच्या प्रत्येकाने देणं महत्वाचं असतं. आणि क्षमतेनुसार कार्य करणाऱ्याला काय करतो समाज, कौतुक करतो आणि त्याला कौतुकास तो पात्र ठरतो आणि त्याला त्याच्या कार्याची पावती प्रत्येक पातळीवर मिळत असते. तर समाज योग्य रीतीने चालण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कामाचा वाटा उचलणं आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येकाने त्याचं जे विहित कार्य आहे, त्याच्यासाठी जे ठरलेलं कार्य आहे ते तर करायचंच आहे. आणि सोबतच आपल्या परीनं जे काय होईल ते समाजासाठी करण्याचा आपण मनाशी निग्रह केला पाहिजे. पुढील बोध आपल्याला असा मिळतो त्याच्यातून की समाजात खूप मोठे कार्य करणारे असले तरीही छोट्या जीवांची गरज समाजाला असते. हे लक्षात घ्या मुलांनो की प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे योगदान हे मोलाचं आहे त्या पातळीवर. त्यामुळे प्रत्येक छोट्या जीवाची गरज समाजाला आपल्या दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी, सामाजिक व्यवहार सुरळीत चालण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. आता आपण बघितलं की लॉकडाऊन होतं, त्यावेळेला बऱ्याच गोष्टी बंद होत्या. आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा याच्या बसेस किंवा ऑटो हे देखील अवेलेबल नव्हते. अशा वेळेला आपल्याला लक्षात आलं की अरेच्या हे जे ओला उबरचे ड्रायव्हर्स असतात किंवा या टॅक्सीज असतात या देखील आपल्याला आपल्या गरजेच्या आहेत आणि आपल्याला जिथे पोहोचायचं आहे किंवा वेळेत जायचं आहे किंवा आपल्याला सुरक्षित जायचं आहे यासाठी ह्या लोकांचं देखील योगदान आहे. त्यामुळे आपण लक्षात घ्यायचं आहे की छोट्या जीवांची गरज समाजाला नेहमीच असते. खूप मोठे कार्य करणारे अर्थातच आदरणीय आहेत, पण तरीही छोट्या जीवांची गरज समाजाला नेहमीच असते. नंतरचा अतिशय महत्वाचा बोध आपल्याला मिळतो आहे तो म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःच्या क्षमता ओळखून तुम्ही काय केलं पाहिजे, आत्मविश्वास बाळगून तुम्ही काम केलं पाहिजे. आणि काम करणं महत्वाचं आहे. ती भावना असणं महत्वाची आहे की माझी क्षमता किती आहे, माझ्या क्षमतेनुसार मी कार्य करणार आहे. आणि स्वाभिमान, आत्मविश्वास, विनम्रता ह्या गुणांची एकत्र सांगड घालून आपल्याला समाजासाठी काय आवश्यक आहे ते संपूर्ण कार्य आपल्याला केलंच पाहिजे. प्रत्येकानं आपला वाटा हा उचललाच पाहिजे. त्यामुळे आपण या कवितेतून, ज्या प्रतीकातून आपल्याला जो बोध मिळतो तो आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आहे.
आणि सोबतच आता आपण कृतीपत्रिकेच्या दृष्टीनं किंवा परीक्षेच्या दृष्टीनं काय प्रश्न त्यावर येऊ शकतात याचा आपण आता विचार करू. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे स्थूल वाचन विभाग प्रश्न 3रा विभाग 3रा ह्यात तुम्हाला या कवितेवर आधारित कृती म्हणजे यापैकी काही प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. तर हे पाठ्यपुस्तकातच दिलेले कृती आहेत किंवा हे प्रश्न आहेत. त्यात आपण विचार करूया की जे गुण आहेत ते गुण असतात 6. म्हणजे टोटल जे वेटेज आहे आपण असं म्हणू की ते गुण असतात स्थूल वाचन विभागाला 6 आणि तुम्हाला 2 कृती सोडवायच्या असतात. तर आपल्याला एकंदरीत 4 पाठ स्थूल वाचन विभागात आहेत. त्यापैकी 3 प्रश्न दिलेले असतील आणि कोणतेही 2 तुम्हाला सोडवण्याची विचारणा केलेली असेल. आता हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला विचार करायचा आहे की दोन्ही प्रश्न जरी तुम्ही या कवितेवर आधारित सोडवले तरी मॅक्सिमम 6 आणि मिनिमम 3 मार्क्स वेटेज असा आपण त्याचा विचार करू शकतो. आता विद्यार्थ्यांना विशेषत्वाने सांगायची गोष्ट म्हणजे ह्या कवितेवर आधारित तुम्हाला इतर ज्या कृती कवितांवर दिसतात तशा नाही आहे. म्हणजे काव्य सौंदर्य किंवा ओळींचा अर्थ लिहा किंवा 8 मार्कांची जी कृती असते त्यासाठी ही कविता नाही. ही कविता स्थूल वाचन विभागात आहे. त्यामुळे या कवितेवर तुम्हाला हे जे प्रश्न दिलेले आहेत एवढेच सोडवायला कृतीच्या स्वरूपात येतील. तर आपण आता त्या प्रश्नांच्या उत्तरांचा विचार करू आणि त्यावर चर्चा करू. आता कृती पत्रिकेचा आराखडा यात प्रश्न 3रा विभाग 3रा स्थूल वाचन मधील हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यात पहिला प्रश्न आहे की तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. आता आपण ही जी सूर्याची भूमिका आहे तर सूर्याच्या प्रतीकातून आपल्याला काय काय कळतं आहे त्याचा आपण विचार करूया. की तुम्हाला संदर्भ अर्थ स्पष्टीकरण अशा स्टेप्स इथे लिहायच्या नाही. तरी पण पहिल्या 2 ओळीत तुम्ही असं लिहू शकता की जाता असताना या स्थूल वाचन विभागातील कवितेत गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी सूर्य आणि पणतीच्या प्रतीकातून काय केलं आहे आपल्याला बोध दिला आहे आणि त्याचं स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. आता ह्या 2 ओळीत आपला संदर्भ पण कवितेचा येऊन जातो, परंतु संदर्भ अर्थ स्पष्टीकरण बोध अशा स्टेप्स करून लिहायच्या नाहीयेत, कारण हा स्थूल वाचन विभागाचा प्रश्न आहे. तर आपण असं प्रास्ताविक दिल्यानंतर मग आपण लिहू शकतो की आम्हाला सूर्याची भूमिका काय कळली या कवितेतून की सूर्य हे प्रतीक आहे. आणि सूर्य हे कशाचं प्रतीक आहे? आपण सूर्याची जी विशेषण आहे की सूर्याला डिस्क्राइब करणारे जे शब्द होते त्यातून आपण बघितलं की सूर्य हा स्वयंप्रकाशी तारा आहे. तो सर्व शक्तिमान आहे, इतरांची काळजी करणारा आहे, आवाहन करणारा आहे आणि त्याची भूमिका आम्हाला थोर समाजकार्य करणाऱ्या समाजसेवकाची वाटते. ज्याप्रमाणे या समाजसेवकाला आपल्या समाजसेवेचा वसा आपल्या पश्चात कोण चालवेल ही काळजी असते, तद्वतच त्याचप्रमाणे या सूर्याला आपण अस्ताला गेल्यानंतर ह्या धरेचे काय होईल ही काळजी आहे आणि ह्या काळजीपोटी तो आवाहन करतो आहे. आणि आवाहन केल्यानंतर जेव्हा पण ती पुढे येते तेव्हा तिच्या क्षमतांची तो कदर करतो आणि तो शांत मनाने अस्ताकडे झुकतो. आता आपल्याला ही झाली समाज जीवनातली भूमिका, सूर्याचे प्रतीक. आता आपल्याला विचार करायचा आहे की आपण एखाद्या कुटुंबाचा विचार केला. एक कर्ता पुरुष असतो कुटुंबात आणि तो खूप कर्तृत्ववान असतो, तो कुटुंब प्रमुख असतो. परंतु आपल्या पश्चात, आपल्या थकत्या काळात, आपल्या पश्चात, आपल्या नंतर
आपली ही जबाबदारी कोण बरं स्वीकारेल, म्हणजे आपल्या या कार्याला उत्तराधिकारी कोण होईल, हा विचार त्याच्या मनात येतो आणि आपल्या पश्चात काय होईल ही काळजी त्याला वाटते. आणि अशा वेळी जर का त्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं, पुढच्या पिढीतल्या व्यक्तीनं येऊन ती जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा दर्शवली, तर जो आनंद त्या कुटुंब प्रमुख कर्त्या पुरुषाला होईल, तोच आनंद सूर्याला होतो आहे, किंवा तोच आनंद सूर्याच्या भूमिकेतून आपल्याला जो समाजसेवकाची भूमिका दृष्टीस पडते आहे, अशा थोर मोठ्या समाजसेवकाला देखील ती वाटू शकते. पुढचा प्रश्न आहे, पंटीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. आता आपण पंटीची विशेषण बघितली किंवा पंटीच्या प्रतीकातून कवीला काय सांगायचं आहे ह्याचा जेव्हा आपण विचार केला मुलांनो, तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की ती अतिशय छोटी आहे, परंतु ती स्वाभिमानी आहे. तिच्यात दुर्दम्य असा आशावाद दिसून येतो. स्वाभिमानी असली तरी ती विनम्र पण आहे. आणि सूर्याचं हे कार्य त्याच्या पश्चात पुढे चालू ठेवावं ही भावना तिच्या मनात आहे. म्हणजे आपण जर का विचार केला की सूर्याच्या अनुपस्थितीत जर का काळोख पसरला, तर त्या काळोखाचं साम्राज्य पृथ्वीवर माजू नये आणि काळोखात काही वाईट म्हणजे कुप्रवृत्तींना वाव मिळू नये म्हणून आपल्या परीनं प्रयत्न करण्याची इच्छा आणि आशावाद कवीला सांगायचा आहे पंटीच्या प्रतीकातून किंवा पंटीच्या उदाहरणातून. तर पंटी ही अतिशय लहान आहे, परंतु तिचा आशावाद मोठा आहे. ती जे कार्य पेलण्यासाठी घेते आहे ते देखील खूप मोठं आहे. तिला आपल्या क्षमतांची जाणीव आहे, परंतु तिला ते कार्य पुढे चालू ठेवायचा आहे आणि तो वसा पुढे नेण्याचा आशावाद देखील तिच्यात दिसून येतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मुलांनो, सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावना शब्दबद्ध करा. आपल्याला माहिती आहे की भूगोलात आपण शिकतो की पृथ्वी फिरते स्वतःभोवती आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते. आणि आपल्याला माहिती आहे की 23.5 अंशावर म्हणजे त्या ऍक्सिस वरती टिल्टेड आहे, इमॅजिन दी ऍक्सिस वर. आता त्यामुळे आपल्याला सीझन्स अनुभवायला मिळतात. आता आपण जिथे राहतो तो आपला भूभाग, तो सूर्याच्या म्हणजे कुठल्या भागाच्या आपण त्याच्यावर राहतो आणि त्यानुसार तो कसा सूर्याला एक्सपोज असतो, त्यानुसार आपल्या इथे वेदर काय असेल किंवा सीझन काय असेल ते ठरतं. तुम्ही विचार करा मुलांनो की जे आपण नॉर्थ साऊथ पोल्स आहे, अंटार्क्टिका वगैरे रिजन्स आहे, आर्टिक रिजन आहे, तिथे 6 महिने सूर्यदर्शन होत नाही. आणि त्यावेळेला काय परिस्थिती होत असेल, काय गंभीर समस्या निर्माण होत असतील, आपल्याला कल्पना देखील म्हणजे भयानक त्या वाटतात. तर सूर्यास्ताच्या दर्शनाने मानवी भावभावना काय असू शकतात, आता याविषयी आपण विचार करू की सूर्यास्ताच्या दर्शनाने मानवी भावभावना या वयोमानानुसार किंवा वयोपरत्वे त्या बदलू शकतात. म्हणजेच आपण विचार केला की सूर्यास्तानंतर 3 सांजा होतात, त्यावेळेला शुभम करोती कल्याणम, दिव्या दिव्या दीपत्कार असा आपण काय म्हणतो, श्लोक म्हणतो. पर्वचे म्हणायची पद्धत होती पूर्वी, पाढे म्हणायची पद्धत होती. जे धार्मिक लोक आहे त्यांना थोडीशी धार्मिकता मनात येऊ शकते, किंवा जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना निसर्गातील दृश्य यांची सरमिसळ दिसू शकते, किंवा उत्साह ह्या भावना देखील आपल्या मनात येऊ शकतात. तर सूर्यास्ताच्या दर्शनाने 3 सांज, कातर वेळ असे शब्द तुम्ही ऐकले असतील की उत्साह, निसर्गरम्य वातावरण किंवा कधी कधी संमिश्र स्वरूपाच्या भावना या देखील आपल्या मनात
येऊ शकतात. कोणाला तो आल्हाददायक वाटू शकतो, कोणाला सीझन वाईज, आता जसं थंडीचे दिवस सुरू होत आहेत त्यावेळेला सीझन वाईज आपल्याला आता थंडी पडते की काय, असं म्हणजे ह्या सगळ्या भावना आपल्या अनुभवानुसार, आपल्या वयानुसार, आपल्या मानसिकतेनुसार त्या बदलू शकतात. किंवा काही कॉमन ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या की उत्साह, निसर्गरम्य वातावरण किंवा संमिश्र भावना, अशा शब्दांचा उल्लेख तुम्ही उत्तरात करू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. तसं बघितलं मुलांना, तो प्रश्न 1 आणि 2 यात हे म्हणजे रिपिटेशनच आहे जवळपास, की सूर्य आणि पणती ही कशाची प्रतीक आहे हे आपण सविस्तर चर्चा केलेलीच आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे की सूर्य कसा आहे आणि पणती कशी आहे. सूर्य स्वयंप्रकाशी, प्रचंड ऊर्जेचा स्रोत, प्रचंड क्षमता असलेला, त्यासमोर पणती लहान, परंतु तिच्यातही ती स्वतःच्या क्षमता ओळखते आणि तिच्यातही आशावाद दिसून येतो. सूर्याच्या पश्चात त्याचं ते कार्य पुढे चालवण्याची हिम्मत पणतीने दाखवलेली आहे किंवा तसा आशावाद तिच्यात दिसून येतो. हीच प्रतीक जर का आपण समाज जीवनाला जोडली तर एक फार मोठं महान कार्य करणारा समाजसेवक जेव्हा आपलं हे कार्य पुढे कोण नेईल या काळजीत असतो, अशा वेळेला एखादा छोटा मोठा कार्यकर्ता देखील त्याला ते आश्वासन देतो आणि तो आश्वस्त होतो. असा आपण समाज जीवनात हा अर्थ जोडू शकतो आणि कौटुंबिक जीवनातला देखील संदर्भ मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे की सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेनं लिहा. आता सूर्य आणि पणती ह्याची प्रतीक काय, याच्यातून अर्थ काय होतो, बोध काय होतो, ह्या सर्वाचा आपण विचार केलेला आहे. तर ह्याच अनुषंगाने मी तुम्हाला म्हणजे आता उपयोजित लेखनाचा जर का आपण विचार केला, आता या उपयोजित लेखनावर बोलण्यापूर्वी मी विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एक गोष्ट सांगू इच्छिते की उपयोजित लेखन जे आहे ते आपल्याला ह्या पाठावर आधारित कृती अशा प्रश्नांच्या स्वरूपात नाही, तर या पाठावर आधारित आपण कोणते प्रश्न उपयोजित लेखनाच्या दृष्टीने तयार करू शकतो ते तुम्हाला मी सांगते आहे. की इथे सूर्य आणि पणती यांच्यातला जसा संवाद दिला आहे, तर आपण इयत्ता 8वी मध्ये द्वितीय भाषेच्या पुस्तकात शिकलो आहे, चला कल्पक होऊया. याच्यात तिथे याची इथे जसं सूर्य आणि पणती आहे तसं तिथे नदी आणि नदी काठचा वृक्ष ह्याचा काल्पनिक संवाद आपण आठवत असेल तुम्हाला लिहिलेला. आणि तसंच जर का तुम्हाला आपण दुसऱ्या काही गोष्टी सांगितल्या की जसं मानवनिर्मित आपण एखादा खूप मोठा टॉर्चचा विचार केला की खूप मोठा फ्लड लाईट आहे किंवा टॉर्च आहे, तर त्याच्यातला आपण जर का विचार केला की तो काय काल्पनिक संवाद होऊ शकतो, तो आपण मनाने लिहू शकतो याच्यावर. किंवा कंदील, पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल की तो असा लटकवून ठेवायचे आणि मग त्याची वात वाढवायचे, मग थोडी थोडी ती कमी करायचे, तर तो कंदील किंवा फ्लड लाईट यांच्यातला संवाद तुम्ही कल्पनेनं लिहू शकता. आणखीन आपण निबंधाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला प्राणदाता सूर्य या निबंधाचा विचार याच्यावर करता येईल की सूर्य हा या धरेचा प्राणदाता आहे. आपल्याला माहिती आहे की व्हिटॅमिन डी च आपल्याला काय गरज आहे, आपल्याला सूर्यकिरणांची किती गरज आहे. सध्या सोलर एनर्जीवर आपण इतकं ऐकतो आहे, वाचतो आहे, तर आपल्याला प्राणदाता सूर्य किंवा आपल्याला जर का काल्पनिक निबंध याच्यावर विचार करायचा असेल लेखन कौशल्यासाठी, तर सूर्य उगवला नाही तर ह्या विषयाचा विचार आपण करू शकतो की सूर्य उगवला नाही, बापरे किती भयानक कल्पना. आम्ही आत्ताच तुम्हाला सांगितलं भौगोलिक भाग की काय आहे की आपल्या नॉर्थ साऊथ पोलकडे किती किती महिने आपल्याला सूर्यदर्शन
होत नाही, त्या भागात सूर्याचं दर्शन होत नाही, सूर्य दिसत नाही, सूर्याची किरण तिथे पोहोचत नाही. अशा वेळेला जनजीवन किती कठीण आहे. आपण आपल्या आयुष्यातले काही दिवस देखील सूर्यदर्शनाशिवाय विचार करू शकत नाही. तर सूर्य उगवला नाही तर काय भीषण समस्या जगात निर्माण होतील, किंवा कशा प्रकारचे आजार पसरतील, किंवा काय अडचणी लोकांना येतील, ह्याचा देखील विचार आपण काल्पनिक याच्यात करू शकतो निबंधात. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आज स्थूल वाचन हा जो विभाग आहे त्याच्यात जी कविता आहे जाता असताना रवींद्रनाथ ठाकूरांची, याचा आज आपण विचार केला. तुम्हाला त्याची प्रतीक समजवण्याचा मी प्रयत्न केला, त्याच्यावर आधारित कृतींचा आपण विचार केला, आणि तुम्हाला या सर्वांचा निश्चितच फायदा व्हावा हीच एवढी एक माफक अपेक्षा. मला संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि सर्वांचे पुनश्च मी आभार मानते आणि पुढील सूत्र पद्मजा मॅडमकडे देते. धन्यवाद मॅडम. मॅडमनी रवींद्रनाथ टागोरांच्या व्यक्तिमत्वावर आणि रचना शैलीवरही आज प्रकाश टाकला. गांगुली मॅडमनी मॅडमला दिलेली मूळ बंगाली कविता त्यांनी आपल्याला ऐकवली. मराठी भाषेमध्ये भावनांचा फरक हा शब्दाशब्दांद्वारे किती सशक्तपणे मांडला जाऊ शकतो हे मॅडमनी कवितेतल्या शब्दातूनच आपल्याला समजावून दिलं. कोणतेही काम कधीही कमी दर्जाचे नसते हे कवितेमार्फत मानवी नैतिक मूल्य आपल्या मनामध्ये रुजवले. इतर अनेक जीवनावश्यक मूल्य देखील या कवितेद्वारे मॅडमनी आपल्याला सांगितले. इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये कोणते अपेक्षित प्रश्न विचारले जातील, त्यांची अपेक्षित उत्तरं काय, यावर देखील सविस्तर चर्चा केली. खरेच खूप खूप धन्यवाद मॅडम. मी मॅडमचे अतिशय विस्तृत विवेचनासाठी आभार मानते. मी पुनश्च एकदा सर्वांची आभारी आहे आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करून आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.